Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see the lesson 4.4, My Financial Career. Now the writer is writing about his financial career, means how he spent his financial career. म्हणजे आता ह्या जे आपल्या लेसनचे ही जी काही स्टोरी आहे, या स्टोरीचे जे काही रायटर आहेत ते रायटर आपलं फायनान्शियल म्हणजे आर्थिक, ओके, अँड करिअर म्हणजे त्यांचं जे काही काम होतं, आर्थिक काम त्यांचं कशा प्रकारचं होतं याच्याबद्दल या लेसनमध्ये सांगितलं आहे. दिस स्टोरी इज अबाउट लिटल बिट ह्युमरस स्टोरी. ही थोडीशी काही कॉमेडी अशी स्टोरी आहे. नाव लेट वी बिगिन विथ द स्टोरी. माय फायनान्शियल करिअर. When I go into a bank, I get rattled. Rattled म्हणजे थोडं गडबडणे, ओके. तर मी जेव्हा बँकेमध्ये एंटर करतो, when I enter in the bank, I get rattled. जेव्हा मी बँकेत प्रवेश करतो तेव्हा मी थोडासा गडबडल्यासारखा गडबडल्यासारखा होतो. The clerk rattle me, the wickets rattle me, the sight of the money rattles me, everything rattles me. आता द क्लर्क रॅटल मी. आता वेन एवर यू गो इन टू द बँक यू कॅन सी दॅर इज अ क्लर्क, मॅनेजर, सम एम्प्लॉईज आर वर्किंग ओव्हर आउट देअर. आता वेन एवर द रायटर वेंट इन टू द बँक, जेव्हा रायटर बँकेमध्ये जातो तेव्हा बँकेमध्ये असणारे क्लर्क्स, इतर एम्प्लॉई ते सर्व त्याला गडबडवतात. म्हणजे त्याला असं वाटतं की ते सर्व मला गडबडवण्याचंच काम करतात, मला एक प्रकारच्या बर्डनमध्ये आणतात. द विकेट्स मीन्स द विंडोज ऑफ द बँक. म्हणजे बँकेमध्ये जे काही विंडो असतात, तुम्ही बँकेमध्ये कधी गेला असाल तर पाहिलं असेल, एका बाजूला अकाउंटंटची विंडो असते, एक क्लर्कची विंडो असते, एक बाकीच्या काही एम्प्लॉईजची अशा विंडो सेपरेट करून दिलेल्या असतात, बरोबर. मग त्या प्रत्येक विंडोला विकेट्स असं इथे बोललेलं आहे. तर ते प्रत्येक जी विकेट्स आहे ती सुद्धा मला गडबडवण्याचंच काम करते. The sight of the money rattles me. Even the money in the bank that also rattles me. Everything rattles me. बँकेमध्ये असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू मला गडबडवते. The moment I cross the threshold of a bank, I am a hesitating giant. If I attempt to transact business there, I became an इररिस्पॉन्सिबल इडियट. म्हणजे आता ज्यावेळी मी बँकेमध्ये प्रवेश करतो आणि बँकेमध्ये काहीतरी पैशाची देवाणघेवाण करण्याच्या काही मार्गावरती असतो, पैशाची देवाणघेवाण असेल किंवा काही पैसे बँकेमध्ये भरणे, काढणे, ही जी काही मुवमेंट आहे, त्यावेळी मी जेव्हा बँकेत तशा प्रकारचं काही काम करायला जातो त्यावेळी मी एक प्रकारचा मूर्ख असल्याप्रमाणे माझ्याकडून काम केलं जातं. मी एक प्रकारचं इररिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे असं तिथल्या लोकांना वाटण्यासारखे माझ्याकडून काम होते. आय न्यू दिस बिफोर हँड, बट माय सॅलरी हॅड बीन रेज टू $50 a month and I felt that the bank was the only place for it. आता मला हे ऑलरेडी आधीपासूनच माहीत होते की बँकेत गेल्यानंतर माझी अवस्था कशा प्रकारे होते ते मला ऑलरेडी माहिती आहे, परंतु तरीसुद्धा मी बँकेमध्ये गेलो. वाय? बिकॉज फ्रॉम दिस मंथ माय सॅलरी हॅज इन्क्रीज्ड. कारण या महिन्यापासून माझी सॅलरी, माझा पगार जो आहे तो $50 वाढलेला आहे. मग ते $50 ठेवण्यासाठी आय थॉट दॅट बँक इज अ प्रॉपर प्लेस टू कीप माय मनी सेफली. मग मला असं वाटलं की बँक ही अशी एकच जागा आहे की त्या जागी मी माझे जे काही पैसे आहेत ते व्यवस्थित सेफली ठेवू शकतो, ओके. So I shambled in and looked timidly around at the clerks. So I entered in the bank and मी बँकेमध्ये गेलो आणि एक वेगळ्याच भावनेने, ओके, मी तिथल्या क्लर्ककडे पाहिले. I had an idea that a person about to open an account must needs consult the manager. मला अशी एक कल्पना होती, मला अशी एक आयडिया आली की जर का मला अकाउंट उघडायचं असेल तर मला पहिल्यांदा मॅनेजरशी कन्सल्ट केलं पाहिजे. आता अकाउंट उघडण्यासाठी डिरेक्टली आपण तिथल्या असणाऱ्या क्लर्ककडे, अकाउंटंटकडे, तिथल्या जे काही लोक बसलेले असतात विंडोजवरती त्या लोकांकडे गेलो की नॉर्मली ते लोक आपल्याला अकाउंट ओपन करून देतात, परंतु याला काय वाटलं रायटरला की आपण डायरेक्टली मॅनेजरलाच भेटावं. आय वेंट अप टू विकेट मार्क्ड अकाउंटंट. मी एका विंडोमध्ये गेलो, तिथं असं लिहिलेलं होतं अकाउंटंट, ओके.
द अकाउंटंट वॉज अ टॉल कूल डेव्हिल. अकाउंटंट जो होता तो खूप असा उंच धिप्पाड असा माणूस होता. द व्हेरी साईट ऑफ द हिम रॅटल मी. त्याची प्रत्येक बाजू ही मला गडबडवून टाकणारी होती. माय व्हॉइस वॉज सेप्चुरल. माझा आवाज तिथे गडबडला. माझा आवाज बाहेर निघतोय की नाही अशा प्रकारे होऊन माझ्या आवाजात थोडीशी गडबडाट आली. कॅन आय सी द मॅनेजर? आय सेड अँड ॲडेड सोलमली, अलोन. आय डोंट नो वाय आय सेड अलोन. मग मी त्या अकाउंटंटला विचारलं की मी मॅनेजरला भेटू शकतो का? कॅन आय मीट टू द मॅनेजर? अँड आफ्टर दॅट आय रिपीटेड व्हेरी स्लोली, अलोन. म्हणजे मी असं विचारलं की मी मॅनेजरला भेटू शकतो का? आणि पुन्हा मागवून मी असे देखील बोललो की अलोन, मला एकट्याच मॅनेजरला भेटायचं आहे. आय डोंट नो वाय आय सेड अलोन. आणि मला कळलं नाही मी पुन्हा अलोन हा शब्द मी का पुन्हा मागवून बोलला. एकट्याच भेटणे इतकं एवढं काय, पण तरीसुद्धा मी बोलून गेलो. सडनली सेड द अकाउंटंट अँड फेच्ड हिम. तर अकाउंटंट जो होता तो बोलला ठीक आहे. द मॅनेजर वॉज अ ग्रेव काम मॅन. आय हेल्ड माय $56 क्लच इन अ क्रम्प्टेड बॉल इन माय पॉकेट. आता जो त्या बँकेचा जो काही मॅनेजर होता दॅट वॉज ग्रेव काम मॅन. तो खूप शांत स्तब्ध असा माणूस होता. ओके. सो आय हेल्ड माय $56. आता माझ्याकडे टोटल बँकेमध्ये ठेवण्यासाठी किती डॉलर्स होते? $56 असे माझ्या खिशामध्ये मी घेऊन आलेलो होतो. आणि ते $56, आता डॉलर्स म्हणजे नाणी असतात, डॉलर्सच्या नोटा असतात, बरोबर. तर त्या $56चे जे काही पैसे होते ते माझ्या खिशामध्ये मी अगदी क्रम्बल्ड म्हणजे चुरगळून एका मुठीमध्ये पॅकबंद असे करून मुठीमध्ये ठेवलेले होते. का तर मला अशी भीती होती की ते पैसे माझ्याकडून पडतील, कोणीतरी माझे पैसे खिशातून काढून घेईल, अशा प्रकारे माझ्या मनात भीती असल्यामुळे मी ते पैसे असे मुठीमध्ये अगदी चुरगळून असे ठेवलेले होते. आर यू द मॅनेजर? आय सेड. गॉड नोज आय डिडंट डाऊट इट. मग शेवटी तो अकाउंटंट मला मॅनेजरकडे घेऊन गेला. आय थॉट दॅट मे बी दॅट अकाउंटंट शुड हॅव थॉट दॅट ही हॅव सम इम्पॉर्टंट वर्क विथ द मॅनेजर. सो ही वेंट विथ दॅट मॅन टू द मॅनेजर. आता अकाउंटंटला असं वाटलं असेल की कदाचित या माणसाचं काहीतरी खूपच महत्त्वाचं काम असेल मॅनेजरकडे. सो त्याने त्याला मॅनेजरकडे घेऊन गेला. तोही तिथं त्याच्यासोबत गेला. आणि तिथं गेल्यानंतर the writer asked to that manager, are you the manager? I don't know why should I thought that doubtfully. म्हणजे मी त्या एकदम अशा शंकेखोरपणाने मी त्याला विचारलं की तूच मॅनेजर आहेस का? आणि मला हे कळलं नाही की मी पुन्हा असं का विचारलं. येस ही सेड. मग तो बोला हां मीच आहे मॅनेजर. कॅन आय सी यू? आय आस्क. अँड देन अलोन. मग पुन्हा मी त्याला बोललो की मी तुमच्याशी बोलू शकतो का? आणि पुन्हा आय रिपीटेड अलोन. ओके. एकट्यात. आय डिडंट वॉन्ट टू से अलोन अगेन बट विदाउट इट द थिंग सीम सेल्फ इव्हिडंट. मला पुन्हा एकदा अलोन, मला तुमच्याशी एकट्यातच बोलायचं आहे, भेटायचं आहे असं मला बोलायचं नव्हतं, परंतु मी बोलून गेलो. द मॅनेजर लुक्ड ॲट मी इन सम अलार्म. मॅनेजर माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहू लागला. ही फेल दॅट आय हॅड ॲन ऑफुल सिक्रेट टू रिव्हील. आणि मॅनेजरला कदाचित असं वाटलं की माझ्याकडं काहीतरी खूप मोठं गुपित सिक्रेट आहे जे की मला मॅनेजरला सांगायचं आहे. मे बी इट्स अबाउट द बँक और इट्स अबाउट दॅट प्लेस. म्हणजे मला असं वाटलं की त्या माणसाकडे म्हणजे मॅनेजरला असं वाटलं की या माणसाकडे काहीतरी सिक्रेट आहे, काहीतरी गुपित आहे या बँकेबद्दल किंवा इथल्या जागेबद्दल किंवा इथल्या आसपासच्या काही लोकांबद्दल की ज्याच्यामुळे तो मला एकट्यात भेटण्यासाठी बोलतोय आणि तो सिक्रेट आता मला तो सांगणार आहे. सो कम इन हिअर ही सेड अँड लेड द वे टू अ प्रायव्हेट रूम. ही टर्न द की. आता मॅनेजरची जी रूम असते त्या मॅनेजरच्या रूमच्या तिथे एक प्रायव्हेट रूम असते की जिथं जर का मॅनेजरला कोणाशी एकांतात भेटायचं असतं किंवा बोलायचं असेल
तर ती त्या रूममध्ये बोलण्यासाठी एक कोणत्याही ऑफिसच्या बाजूला एक प्रायव्हेट रूम असते. ऑफिसचा जो काही हेड पर्सन असतो कोणत्याही ऑफिसचा, त्या ऑफिसच्या हेड पर्सनच्या जी काही केबिन असते त्याच्या बाजूला एक प्रायव्हेट रूम असते की ज्या प्रायव्हेट रूममध्ये त्या व्यक्तीला भेटण्यासाठी कोणी इम्पॉर्टंट व्यक्ती जर आल्या तर त्या रूममध्ये बसून त्यांची जी काही चर्चा वगैरे असेल ती होते. मग तशी जी काही प्रायव्हेट रूम होती त्या मॅनेजरची, त्या अकाउंटंट तिथून निघून गेला. तो जेव्हा बोलला की मला एकट्याच मॅनेजरशी बोलायचं, तेव्हा अकाउंटंट तिथून निघून गेला आणि मॅनेजरने त्या प्रायव्हेट रूमची कुलूप जे होतं ते खोललं आहे त्याच्याजवळच्या चावीने आणि ते दोघे आतमध्ये गेले. वी आर सेफ फ्रॉम इंटरप्शन हिअर, ही सेड. सिट डाऊन. इंटरप्शन म्हणजे कोणी अडथळे. ओके, सो मॅनेजर सेड नाव वी हॅव सेफ ओव्हर हिअर विदाउट एनी इंटरप्शन. आता आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय आपण इथं सेफ आहोत, म्हणजे आपल्याला इथं कोणीही डिस्टर्बन्स करायला येणार नाही. अँड ही सेड सिट डाऊन. तू आता बसू शकतोस. वी बोथ सॅट डाऊन अँड लुक्ड ॲट वन अनदर. आम्ही दोघेही तिथे बसलो आणि एकमेकांकडे फक्त पाहत होतो. वी लुक्ड ईच अदर. आय फाउंड नो व्हॉइस टू स्पीक. मला एक शब्द देखील सापडला नाही बोलण्यासाठी. यू आर वन ऑफ पिंकरस्टोन्स मेन आय presume, he said. Now Pinkerstones is a agency of detective. Okay, Pinkerstones ही एक डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. सो मॅनेजर थॉट दॅट यू आर वन ऑफ पिंकरस्टोन्स मॅन. तो पिंकरस्टोन्स या कंपनीतून, या जी काही डिटेक्टिव्ह एजन्सी आहे तिथून आलेला आहेस का? ही सेड. मॅनेजरने विचारले. देन he had gathered from my mysterious manner that I was a detective. त्याला असं त्यानं माझं जे काही गेस्चर होतं, माझं जे काही कॉस्ट्यूम होतं आणि माझं जे काही इकडं तिकडं असं वेगळ्या ह्यानं बघणे, म्हणजे अर्थातच लेखक घाबरले होते त्यामुळे ते अगदी घाबरल्यासारखे इकडे तिकडे बघत होते खिशामध्ये हात घालून. आणि माझं खिशामध्ये हात घातलेला होता का तर खिशामध्ये त्यांनी त्यांचे पैसे हातामध्ये ठेवलेले होते आणि त्याचं जे काही गेस्चर होतं लेखकाचं, ते गेस्चर बघून त्या मॅनेजरला असं वाटलं की ही इज अ डिटेक्टिव्ह. त्याला असं वाटलं हा कोणतरी डिटेक्टिव्ह आहे आणि माझ्याकडे काहीतरी सिक्रेट सांगायला आलेला आहे. आय न्यू व्हॉट ही वॉज थिंकिंग अँड इट मेड मी वर्स. मला कळलं आता तो मला काय समजतोय आणि ते माझ्यासाठी खूप विचित्र होतं. नो, नॉट फ्रॉम पिंकरस्टोन्स, आय सेड सिमिंगली, to imply that I came from a rival agency. To tell the truth, I went on as if I had been prompted to lie about it. I am not a detective at all. I have come to open an account. I intend to keep all my money in this bank. आता त्या मॅनेजरला असं वाटलं की ही इज फ्रॉम एनी डिटेक्टिव्ह एजन्सी. त्याने त्याला विचारलं सुद्धा की तू पिंकरस्टोन या डिटेक्टिव्ह एजन्सीकडून आला आहेस का? देन ही सेड नो. देन अगेन मॅनेजर थॉट मे बी ही केम फ्रॉम अनादर डिटेक्टिव्ह एजन्सी. मग त्याने विचारलं की तू दुसऱ्या कोणत्या डिटेक्टिव्ह एजन्सीकडून आलेला आहेस का? एखादं रिव्हील सांगण्यासाठी, म्हणजे एखादं सिक्रेट रिव्हील करण्यासाठी, इथं ओपन करण्यासाठी आला आहेस का? देन टू टेल द ट्रूथ, काहीतरी खरं सांगण्यासाठी, काहीतरी सत्य सांगण्यासाठी इथं आला आहेस का? तर मला हे विचित्र वाटलं. देन आय सेड द ट्रूथ. मग मी खरं सांगितलं. आय एम नॉट एनी डिटेक्टिव्ह. मी कोणीही डिटेक्टिव्ह नाही आहे, मी कोणीही गुप्तहेर नाही आहे. मी फक्त इथं एक माझं अकाउंट ओपन करू इच्छितो. मला तुमच्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. आय हॅव जस्ट टू ओपन अ अकाउंट इन युअर बँक. देन द मॅनेजर लुक्ड रिव्हील्ड बट स्टील सिरियस. आता मॅनेजर माझ्याकडे अगदी सिरियसपणाने पाहू लागला. ही कन्क्लुडेड दॅट नाव दॅट आय वॉज अ सन ऑफ बॅरन रॉथस्टाइल्ड ऑर यंग गोल्ड. आता मॅनेजर माझ्याकडे अगदी सिरियसपणाने बघू लागला. मॅनेजर खूप सिरियस, शांत, स्तब्ध असा माणूस होता. सो मॅनेजर माझ्याकडे पुन्हा एकटक असा निश्चिलपणे पाहू लागला की अकाउंट जर ओपन करायचं देन वाय केम टू मी. एनीवन कॅन ओपन द अकाउंट आउटसाइड द क्लार्क ऑर द अकाउंटंट. बाहेर अकाउंटंट आहे, क्लर्क आहे, त्यापैकी कोणीही अकाउंट ओपन करेल, मग तो माझ्याकडे का आला? देन ही थॉट दॅट मे बी ही इज अ रिचर वन मॅन. हा कोणीतरी खूप श्रीमंत व्यक्ती दिसतोय आणि त्याला आपल्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचे, मे बी इन लार्ज अमाऊंट.
कदाचित ह्याला जास्त अमाऊंट आपल्या बँकेमध्ये ठेवायची असेल आणि खूप मोठ्या अमाऊंटने अकाउंट ओपन करायचं असेल. अ लार्ज अकाउंट आय सपोज ही सेड. मग तो मनामध्ये तो असा बोलला की अ लार्ज अकाउंट, खूप मोठं अकाउंट ओपन करायचं आहे का, म्हणजे खूप मोठी अमाऊंट, म्हणजे मे बी इन करोड और इन लॅक अशा प्रकारे. मग मॅनेजरला असं वाटलं की आज आपल्या बँकेमध्ये जास्त पैसे सेविंगसाठी येणार. फेअरली लार्ज आय विस्पर्ड. मग मी पुटपुटलं फेअरली लार्ज, हां थोडीफार मोठी आहेच. आय प्रपोज टू डिपॉझिट $56 now and $50 a month regularly. मग $56 now I want to deposit in your bank. तो अशा प्रकारे बोलला जसं की तो खूप मोठी अगदी $50,000 वगैरे तिथं जमा करतोय. अशा हेतूने तो अशा ॲटिट्यूडने त्या मॅनेजरला बोलला, हां मी इथं $56 आज जमा करणार आहे आणि इन एव्हरी मंथ आय विल डिपॉझिट $50. मग तो बोला की हां मी आता $56 जमा करतो आणि दर महिन्याला $50 मी इथं येऊन जमा करणार. आता डॉलर म्हणजे इन रुपीज एवढी काही मोठी अमाऊंट नसते. मग तो अशा प्रकारे बोलत होता की जसं तो खूप काहीतरी $50,000 $500,000 तिथं जमा करणार असल्याप्रमाणे. द मॅनेजर गॉट अप अँड ओपन द डोअर. मॅनेजर रागाने उठला, दार उघडलं. ही कॉल द अकाउंटंट आणि त्याने अकाउंटंटला बोलवलं. मिस्टर मॉन्टगोमेरी ही सेड अनकाइंडली लाऊड. तो मॅनेजर होता त्याचं नाव होतं माउंटगोमेरी. तर मिस्टर मॉन्टगोमेरी अगदी तो जोराने ओरडला त्याच्यावरती. दिस जेंटलमॅन इज ओपनिंग अन अकाउंट, ही विल डिपॉझिट $56. गुड मॉर्निंग. मग तो त्याला अगदी म्हणजे चिडवण्याच्या हेतूने किंवा त्याच्यावरती हिनवण्याप्रमाणे तर मॅनेजर त्या अकाउंटंटला बोलला, दिस जेंटलमॅन, हा जेंटलमॅन आपल्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करू इच्छितो विथ $56. $56 अकाउंट ओपन करणार आहे आणि दर महिन्याला आपल्या बँकेमध्ये $50 देणार आहे. गुड मॉर्निंग. त्याला गुड मॉर्निंग म्हणून त्याचं काम करून द्या. आय रोज. अ बिग आयरन डोअर्स टू ओपन ॲट द साईड ऑफ द रूम. मग मी तिथून उठलो, जिथं मी ज्या काही चेअर सोफा ज्याच्यावरती बसलेलो होतो तिथून मी उठलो आणि त्या प्रायव्हेट रूमच्या बाजूला एक आयरन डोअर. आता बँकेमध्ये लॉकर रूम असतात किंवा कॅश रूम असते बरोबर. त्या कॅश रूममध्ये बँकेची जी काही सर्व कॅश असते ती त्या कॅश रूममध्ये ठेवलेली असते आणि त्याला एक प्रकारचं त्याला जे आयरन डोअर जे असतं, लोखंडी जो काही दरवाजा असतो तो अगदी खूप असा जाड किंवा अगदी प्रोटेक्टिव्ह असतो. तो कोणत्याही चोराला सहजासहजी फुटत नाही किंवा तोडताही येत नाही. मग तो प्रायव्हेट रूमच्याच बाजूला तो दरवाजा होता आणि तो ओपन होता. सो गुड मॉर्निंग आय सेड अँड स्टेप्ड इन टू द सेफ. आणि जे काही सेफ म्हणजे ती काही जी रूम होती सेफ रूम, ज्याच्यामध्ये जे काही लॉकर रूम असेल किंवा जी काही पैशाची कॅश रूम असेल ती त्या बाजूला होती. आणि मी गुड मॉर्निंग असं म्हणत खडबडत असा त्या सेफ रूमच्या बाजूने गेलो. कम आउट सेड द मॅनेजर कोल्डली अँड शोड मी द अदर वे. मॅनेजर बोलला तिथून बाहेर ये आणि त्याने मला दुसरा मार्ग दाखवला. I went up to the accountant wickets and poked the ball of money at him with a quick, convulsive movement as if I were doing a conjuring trick. मी मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे अकाउंटंटसोबत गेलो आणि अकाउंटंटची जी काही विंडो होती, विकेट होती, तिथं गेल्यानंतर माझ्या खिशामध्ये जो पैशांचा गोळा झालेला होता, जो बॉल झालेला होता, तो पटकन माझ्या खिशातून काढला आणि पटकन अकाउंटंटच्या पुढे ठेवला. अशा हेतूने जसं की मी जर का हळूहळू काढत राहिलो तर कोणीतरी येईल आणि चोरून घेऊन जाईल. आणि पटकन मी ते पैसे काढले आणि अकाउंटंटच्या खिडकीतून आत टाकले. My face was ghastly pale. Here I said, deposit it. माझ्या तोंडावर एक प्रकारचे वेगळे एक्सप्रेशन होते आणि मी त्याच हेतूने त्याला बोललो की इथे मला पैसे जमा करायचेत का. द टोन ऑफ द वर्ड seemed to mean, let us do this painful thing while the fit is on us. तर त्यावेळी तो
माझी जी काही विचारण्याची टोन होती, विचारण्याचा जो काही भाव असेल किंवा माझी विचारण्याची जी काही पद्धत होती ती कदाचित त्या मॅनेजरला आवडली नसावी, का तर मी अशा हेतूने विचारलं की इथे पैसे जमा करायचेत मला, म्हणून मी त्या मॅनेजरला तसं विचारलं. ही टूक द मनी अँड गेव इट टू अनादर क्लर्क. त्याने ते पैसे उचलले आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या क्लर्कजवळ ते पैसे दिले. ही मेड मी राईट द सम ऑफ अ स्लिप अँड साइन माय नेम इन अ बुक. त्याने एक मला स्लिप दिली. बँकेमध्ये तुम्ही कधी गेला असेल तर तुम्ही पाहिलं असेल, वी हॅव टू फिल अप वन स्लिप, ओके, टू कॅल्क्युलेट द मनी. म्हणजे आपण बँकेमध्ये गेलो तर आपल्याला एक स्लिप भरावी लागते की त्याच्यामध्ये आपण जेवढी अमाऊंट तिथं जमा करणार आहोत ती अमाऊंट किंवा आपलं नाव, पुन्हा अजून आपण जे अमाऊंट जमा करतोय ती जर का वेगवेगळ्या, म्हणजे जर का आपण 500 रुपये जमा करत असू तर 500ची एक नोट आहे का, तर 500 मल्टिप्लाय बाय 1, 5000 मल्टिप्लाय बाय 5000 अशा प्रकारे, किंवा 1000 मल्टिप्लाय बाय 1000, म्हणजे जेवढी आपण अमाऊंट जमा करतोय तेवढे. मग जर का एक नोट असेल तर ती एक नोट तिथं मेन्शन करावी लागते. जर का 500 रुपीज जमा करण्यासाठी आपण 100च्या 5 नोटा देत असो तर 100 मल्टिप्लाय बाय 500 अशा प्रकारे, किंवा जर 50च्या नोट्स असतील तर ते पण तिथं मेन्शन करावं लागतं. अशी एक स्लिप आपल्याला भरावी लागते, बरोबर. मग तशी स्लिप भरण्यासाठी त्या क्लर्कने या रायटरला दिली आणि त्याने एक पुस्तक घेतलं आणि त्या पुस्तकावरती माझं नाव, साईन वगैरे ती फॉर्मॅलिटी कंप्लीट केली. आय नो लॉंगर न्यू वॉट आय वॉज डुईंग. मला कळतच नव्हतं की मी काय हे करत आहे. द बँक स्वॅम बिफोर माय आईज. बँक जवळजवळ माझ्या डोळ्यासमोर अशी फिरल्यासारखी किंवा उडत असल्यासारखी मला वाटत होती. इट इज डिपॉझिटेड, आय आस्क इन अ होलो व्हायब्रेटिंग व्हॉइस. मी माझ्या आवाजामध्ये एक प्रकारची व्हायब्रेशन आले होते, म्हणजे मी विचारू का नको असं खडबडलेल्या आवाजातच मी विचारलं, इट इज डिपॉझिटेड, पैसे झाले का जमा. इट इज सेड द अकाउंटंट. मग अकाउंटंट बोलला, हां तुमचे पैसे जमा झाले. देन आय वॉन्ट टू ड्रॉ अ चेक. मग तो बोलतो की मला चेक काढायचा. आता बाय मिस्टेकली हिअर द स्पेलिंग ऑफ चेक इज रॉंग. ओके, चेक CHECK दॅट इज चेक स्पेलिंग इज रॉंग ओव्हर गिवन हिअर. तर चेक म्हणजे बँकेतून आपण जे काही अमाऊंट काढण्यासाठी चेक जो डिपॉझिट करतो, चेकबुकमधला चेक जो असतो तो CHEQUE. ओके, दॅट चेक इज ओव्हर हिअर. मग तो बोलतो की मला आता बँकेतून एक अमाऊंटचा, एक स्पेसिफिक अमाऊंटचा चेक द्यायचा आहे आणि तो चेक मला विड्रॉ करायचा आहे, म्हणजे ती अमाऊंट मला काढायची आहे. नाव माय आयडिया वॉज टू ड्रॉ आउट $6 ऑफ इट फॉर प्रेझेंट यूज. तर मला असं वाटलं की मी आत्ता $6 काढावेत माझ्या आत्ताच्या खर्चासाठी. Someone gave me a checkbook through a wicket. तर कोणीतरी मला तिथून एक चेक, ते खिडकी ज्या होत्या त्या खिडकीतून कोणीतरी मला चेकबुक दिलं. अँड someone else began telling me how to write it out. आणि कोणीतरी दुसरा जण मला पुन्हा एकदा सांगू लागलं की त्या चेकबुकमध्ये कशी तुम्ही इन्फॉर्मेशन असेल ती फिलअप कशी करायची हे मला सांगू लागलं. The people in the bank had the impression that I was an invalid millionaire. म्हणजे मला असं वाटलं की लोक मला इतके अटेन्शन देत आहेत, मला चेकबुक कसं फिलअप करायचं चेकबुक देत आहेत, प्रत्येकजण माझ्या सेवेला लागलेला आहे. मला असं वाटलं की हे लोक मला काही मिलेनियर समजतायत की काय. I wrote something on the check and thrust it at the clerk. He looked at it. मी काहीतरी चेकवरती लिहिलं आणि पटकन तो जो काही चेक होता तो त्या क्लर्कच्या विंडोमध्ये पटकन आतमध्ये सारला. अगदी घाईघाईने, गडबडीने, अगदी फेकल्याप्रमाणेच मी आतमध्ये दिला. व्हॉट आर यू ड्रॉइंग इट ऑल आउट अगेन. मग तो मॅनेजर ही आस्क इन सरप्राईज. तो मॅनेजर अगदी आश्चर्याने मला विचारू लागला, हे काय तुम्ही पुन्हा सगळेच पैसे तुम्ही काढून घेताय. देन आय रिअलाइज दॅट आय हॅड रिटन 56 इन्स्टेड ऑफ 6. मग मला कळलं की मी
6 लिहिण्याऐवजी 56 लिहिलेलं आहे. म्हणजे आता $6 काढायचे होते, पण त्यांना चुकून तिथं लिहिलं $56. का तर त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, माझे $56 आहेत, माझे $56 आहेत. मग त्यामुळे त्याने 56 लिहिलं 6 लिहिण्याच्या ऐवजी. आय वॉज टू फार गॉन टू रिझन नाव. आता मला असं वाटलं की मी काही एक्सप्लेन नको करायला. आय हॅड अ फीलिंग दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू एक्सप्लेन द थिंग. मला असं वाटलं की मी या सर्वांना समजून सांगणं कदाचित आता यांना कुणाला समजणार पण नाही, कारण मी खूप घाबरलेलो आहे, मी खूप गडबडलेलो आहे आणि अशा गडबडलेल्या ह्याच्या मी त्यांना काही समजून सांगूच शकणार नाही. सो आय इग्नोर द एक्सप्लेनिंग. मग मी त्यांना एक्सप्लेन काही करण्याचं इग्नोरच केलं. ऑल द क्लर्क हॅड स्टॉप रायटिंग टू लुक ॲट मी and everyone working out over there and everyone started to stare at me. आणि सगळ्यांनी त्यांचं आपलं काम करणं थांबवलं आणि ते सर्वजण माझ्याकडे एकटक पाहू लागले. काय हा माणूस आहे, जस्ट नाव ही डिपॉझिटेड $56 अँड अगेन ही इज विड्रॉईंग $56 अगेन. म्हणजे सगळेजण असे खूप वेगळ्या ह्याने माझ्याकडे बघू लागले की आत्ताच या माणसाने $56 जमा केले आणि लगेच $56 काढतोय, पण काय माणूस आहे, अशा प्रकारे त्याच्याकडे पाहू लागले. Reckless with misery, I made a plum. Yes, the whole thing. You withdraw your money from the bank, every cent of it. Reckless with misery, I made a plum. Yes, the whole thing. म्हणजे प्रत्येकजण माझ्याकडे असं मी कोणीतरी वेडा आहे का आणि मी जे काय करतोय हे काय चाललंय, ह्याला कळतंय का हे काय करतोय, अशा प्रकारे तर माझ्याकडे बघत होते. मग मी तरी पण मी एका वेगळ्या हेतूने म्हणजे माझे एक्सप्रेशन मी चेंज होऊन देत. आता मी बोललो येस द होल थिंग आणि मी अशा प्रकारे बोललो जसं काही मी कोणीतरी खूप कॉन्फिडेंटली बोलतोय आणि मी चिडून वगैरे बोलतोय. अच्छा बरे हो, मला सगळे पैसे काढायचे, अशा प्रकारे मी बोललो. यू विड्रॉ युअर मनी फ्रॉम द बँक, एव्हरी सेंट ऑफ इट. मग तो बोलतो की मॅनेजर जो आहे, अकाउंटंट जो आहे तिथला तो किंवा क्लर्क असेल त्यापैकी कोणीतरी त्याला बोललं की सगळे पैसे का काढायचेत परत तुम्हाला. एव्हरी सेंट ऑफ इट. हो, मला सगळेच्या सगळेच पैसे काढायचेत, अगदी एक पैसा सुद्धा मला ठेवायचा नाहीये, असा तो बोलला. आर यू नॉट गोइंग टू डिपॉझिट एनी मोर, सेड द क्लर्क अँड ॲस्टॉनिश. क्लर्क अगदी माझ्याकडे मला क्लर्क बोलला, आर यू नॉट गोइंग टू डिपॉझिट एनी मोर मनी. तुम्ही काही जास्त ह्याच्यापेक्षा म्हणजे तुम्ही आमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये काही पैसे ठेवणारच नाही आहे का, सगळेच्या सगळेच काढून घेणार आहेत का. नेवर, मी नाही काही ठेवणार आहे, मी काढणार आहे सगळे, अशा एकदम चिडलेल्या स्वरात वगैरे मी तिथे बोललो. अँड इडियट होप स्ट्रक मी दॅट दे माइट थिंक समथिंग हॅड इन्सल्टेड मी while I was writing the check and that I had changed my mind. म्हणजे कदाचित त्या मॅनेजरला किंवा त्या मॅनेजरला नॉट अकाउंटंटला किंवा क्लर्कला असं वाटलं असावं की मी ज्यावेळेस चेक लिहित होतो त्यावेळेस कोणीतरी मला काहीतरी चिडवलं असावं, मला मूर्ख समजले असावेत, त्यामुळं कदाचित मी रागाला गेलेलो आहे आणि मी सगळे पैसे आता काढून घेत आहे आणि माझं माइंड चेंज झालेलं असावं कदाचित की यांना कोणीतरी काही इन्सल्टेड बोललंय की काय, मग त्यांचा इन्सल्ट झाल्यासारखं वाटल्यामुळे हे पुन्हा पैसे काढून घेत आहेत, अशा प्रकारे त्यांना वाटलं. आय मेड अ wretched attempt to look like a man with a fearful quick temper. आणि मी असे काही माझे भाव दाखवले की मी पटकन राग येणारा माणूस आहे आणि मला खूप राग आलेला आहे, माझा इथं काहीतरी इन्सल्ट झालेला आहे आणि मला त्याचा खूप राग आलेला आहे आणि म्हणूनच मी पैसे इथून काढतोय, अशा प्रकारे एक्सप्रेशन मी त्या सर्वांना दाखवले. द क्लर्क प्रिपेअर्ड टू पे द मनी. आता क्लर्क पुन्हा $56 त्याला परत द्यायचे, त्यामुळे ती जी काही प्रिपरेशन असते म्हणजे जे काही फॉर्मॅलिटीज असते त्या फॉर्मॅलिटी करण्यामध्ये क्लर्क गुंतला. हाऊ विल यू हॅव इट, ही सेड. हाऊ विल यू हॅव इट, तुम्हाला कसे हवेत. देन आय सेड व्हॉट, म्हणजे मला समजलं नाही की त्यांना नक्की काय बोलायचं आहे. हाऊ विल यू हॅव इट, तुम्हाला पैसे कसे हवेत. ओ, आय कॉट हिज मिनिंग. I answered without even trying to think in 50s. आता क्लर्कने मला विचारलं की तुम्हाला पैसे कसे हवेत.
म्हणजे $56 तुम्ही जसे जमा केले होते तसेच हवेत का काही चिल्लरमध्ये हवेत, अशा प्रकारे क्लर्कने मला विचारलं. अगदी सुट्ट्यामध्ये हवेत का. मग मी कोणत्याही त्या क्लर्कच्या विचारण्याचा जराही विचार न करता मी पटकन बोललो, हां 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 मला कळलं तुम्हाला काय बोलायचं आहे ते. इन 50मध्ये मला पैसे हवेत. आता ही हॅव डिपॉझिटेड $56. नाव ही विल गेट, हाऊ ही कॅन गेट द 50 ऑल द $56. आता 50 त्याला $56 50मध्ये कसे मिळणार आहेत, $6 वेगळे, $50 वेगळे असे त्याला पाहिजे होते, असं त्यानं क्लर्कला सांगितलं. ही गेव मी अ $50 बिल. त्याने मला $50चं बिल दिलं. अँड द 6 ही आस्क्ड ड्रायली. मग तो बोलला की आता $6 कसे देऊ बरं तुम्हाला मी. इन 6 आय सेड. मी बोललो $6, 6मध्ये दे $6. म्हणजे मला कळलंच नाही की मी काय बोलत होतो ते. ही गेव इट मी अँड आय रश्ड आउट. त्याने मला $6 पुन्हा वेगळे दिले, $50 एक दिले होते आणि $6 ते मग सेंट्समध्ये म्हणजे चिल्लरमध्ये काय $6 जे होतात ते त्याने दिले. मी ते सगळे पैसे घेतले अँड रश्ड इन आउट. आणि मी अगदी गडबडीने पैसे ते सगळे जमा केले आणि एकदम पळतच गडबडीनेच तिथून बाहेर पडलो. ॲज द बिग डोअर स्वंग बिहाइंड मी I caught the echo of a roar of laughter that went up to the ceiling of the bank. आणि मी बँकेतून जसं बाहेर पडलो, बाहेर पाऊल ठेवलं, तसं मला असं जाणवलं की त्या बँकेची जी काही ती रूम आहे ती रूम पूर्ण हसण्याने भरलेली आहे. म्हणजे तिथली सर्व लोक या रायटरला खूप हसायला लागलेली होती. सगळ्यांनी असा विचार केला काय मूर्ख माणूस आहे, एकतर आला अशा हेतूने जसं काही मी काहीतरी इथे खूप काहीतरी मोठं सिक्रेट सांगणार आहे, मला मॅनेजरलाच भेटायचं आहे वगैरे. अँड ही मेड टू द मॅनेजर. द मॅनेजर ऑल्सो थॉट दॅट ही हॅव टू टेल मी सम रिव्हील सिक्रेट. त्याला मला काहीतरी सिक्रेट रिव्हील करायचं असेल, सिक्रेट ओपन करायचं असेल माझ्यासमोर. देन ही सेड नो आय एम नॉट फ्रॉम एनी डिटेक्टिव्ह एजन्सी, I just want to deposit my money. Then manager thought that maybe he have some large amount, so he have to deposit in our bank. मॅनेजरला असं वाटलं की ह्याच्याकडे खूप मोठी अमाऊंट आहे आणि त्याला आपल्या बँकेमध्ये जमा करायचं. सो मॅनेजर टॉक विथ हिम. देन ही सेड नो आय जस्ट हॅव अ $56. तो अगदी अशा हेतूने बोलला जसं की खूप त्याच्याकडे लाखो करोडो रुपये आत्ता लगेच जमा करणार असल्याप्रमाणे. $56 जमा करायचे आणि पर मंथ $50 आणि प्रत्येक महिन्याला मी $50 जमा करणार आहे, अशा प्रकारे तो बोलू लागला होता. मग मॅनेजर असेल, अकाउंटंट असेल, क्लर्क असेल, तिथं असणारे इतर लोक असतील, ते सर्वजण ह्याचा विचार करत होते. आणि शिवाय पुन्हा त्यानंतर त्याने $56 जमा करून अकाउंट ओपन केलं आणि 2 मिनिटातच सगळं अकाउंट खाली पण केलं. आणि सगळे पैसे घेताना हां मला 50मध्ये पैसे पाहिजेत, म्हणजे असं तो इतका जो विचित्रपणे वेड्यासारखा जे काही बोलत होता, हे सर्व बोलणं ऐकून, तिथं बोलणं बघून तिथले जे काही लोक होते ते सर्वजण त्याला मोठमोठ्याने हसू लागले होते. सिन्स देन आय बँक नो मोर. आणि तेव्हापासून मी बँकेत गेलेलोच नाही. हू द रायटर डिड नॉट वेंट इन टू द बँक फ्रॉम दॅट मोमेंट. त्या वेळेपासून मी पुन्हा बँकेत पाऊलसुद्धा नाही ठेवलेलं. आय कीप माय मनी इन कॅश इन माय ट्राउझर्स पॉकेट. माझे जे काही पैसे आहेत ते मी सगळेच्या सगळे माझ्याजवळ माझ्या ट्राउझरच्या पॉकेटमध्ये ठेवतो. अँड माय सेविंग इन $1 इन अ सोक. सोक म्हणजे आपलं जे काही बूट असतं ते बुटाच्या खाली जे सोल असतं त्या सोलमध्ये मी माझे सेविंग ठेवतो. म्हणजे माझे पैसे आजसुद्धा मला माझ्या पैशाविषयी की बाबा नाही मी घरात एका सेफ ठिकाणी ठेवावेत असं मला वाटत नाही. मला वाटतही नाही की बँकेत ठेवावेत. मी माझे सगळेच्या सगळे पैसे माझ्यासोबत घेऊन, सेविंग असेल कॅश अमाऊंट असेल, सगळीच्या सगळी अमाऊंट माझ्यासोबतच घेऊन मी फिरत असतो. स्टीफन लिकॉक, द रायटर ऑफ दिस lesson, Stephen Leacock. Now here we have done with this lesson where it was humorous lesson also. Now you have to write down the difficult words with its meaning, and you have to write down the meaning and spelling correct, and as well as learn the difficult words with its meaning also. And after that you have to solve the English workshop also. Thank you.